शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण धानुका ॲग्रीटेक या कंपनीच्या झेनेट प्लस या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसंच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळी आपल्या पिकात बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव जर दिसून येत असेल तर आपण नुसतेच बुरशीनाशकाचा वापर न करता जर बुरशीनाशक व अँटीबायोटिक औषधाची फवारणी केली तर आपल्याला जीवाणूजन्य व बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते. तर धानुका ॲग्रीटेक या कंपनीने झेनेट प्लस हे जीवाणूजन्य व बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बाजारात उपलब्ध केलेले आहे. तर आज आपण झेनेट प्लस या बुरशीनाशकाविषयी जाणून घेणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला झेनेट प्लस विषयी संपूर्ण माहितीही मिळेल. शेतकरी मित्रांनो, झेनेट प्लस या बुरशीनाशकात आपल्याला 2 घटक हे पाहावयास मिळतात. याच्यामध्ये थायोफिनेट मिथिल हे 38% व कासुगामायसिन हे 2.21% SC फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. हे युनिक कॉम्बिनेशनने बनलेले असे एक बॅक्टेरिसाइड व बुरशीनाशक आहे व याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर थायोफिनेट मिथिल हे सिस्टमिक पद्धतीत काम करणारे ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे. हे फवारणी केल्यावरती पिकात शोषले जाते व पिकात राहून हे बुरशीजन्य रोगांना आपल्याला नियंत्रण देत असते. झाडामध्ये संपूर्णपणे पसरते व मुळापासून ते शेंड्यापर्यंत आपल्याला संरक्षण त्या ठिकाणी देत असते. याचा वापर आपण प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह व इरॅडिकेटिव्ह अशा तिन्ही अवस्थेत याचा वापर आपण करू शकतो. त्याच पद्धतीने कासुगामायसिन हे जीवाणूंच्या प्रथिने संश्लेषणवरती प्रतिबंध करते. त्यामुळे जीवाणूंना वाढीसाठी प्रोटीन मिळत नाही व पर्यायी ते मरण पावत असतात. याचा वापर आपण प्रिव्हेंटिव्ह व क्युरेटिव्ह अशा दोन्ही अवस्थेत याचा वापर आपण करू शकतो. शेतकरी मित्रांनो, झेनेट प्लस हे आपल्याला बुरशींवरती ब्रॉड स्पेक्ट्रम नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. याचा वापर आपण प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह व इरॅडिकेटिव्ह अशा तिन्ही अवस्थेत याचा वापर करू शकतो. म्हणजे रोग आल्यावर, रोग येण्याआधी व रोग मुळापासून बरा करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, याचा आपण कोणकोणत्या पिकात वापर करू शकतो तर टमॅटो, मिरची, कोबी, शेवगा, डाळिंब अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण झेनेट प्लसचा वापर करू शकतो. तसेच हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करण्यासाठी याचा वापर करू शकतो तर टमॅटो या पिकामध्ये जीवाणूजन्य करपा व पावडरी मिल्ड्यू, तसेच मिरची या पिकामधील पावडरी मिल्ड्यू व कोबी या पिकातील कडा करपा व शेवगा या पिकातील भुरी व डाळिंब या पिकातील कूज व जीवाणूजन्य करपा, तर अशा विविध बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला झेनेट प्लस हे चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो तर याचे प्रमाण आपण एकरी 400 ते 500 मिली प्रति एकर याचा वापर करू शकतो. तसेच प्रति लिटर पाण्यासाठी जर का आपल्याला वापर करायचा झाला तर प्रति लिटर पाण्यासाठी आपण 1 ते 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. तसेच याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. तसेच फवारणी केल्यावरती 10 ते 12 दिवस आपल्याला बुरशींवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी झेनेट प्लस हे देत असते. शेतकरी मित्रांनो, हे आपल्याला पिकातील जीवाणूजन्य व बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी एक चांगले बुरशीनाशक आहे. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला झेनेट प्लसचे चांगल्या पद्धतीने रिझल्ट हे मिळतील. शेतकरी मित्रांनो, आज आपण धानुका या कंपनीच्या झेनेट प्लस या बुरशीनाशकाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.